कधी तुम्ही जबरदस्तीची इंग्लिश शिकलात का? किंवा कधी बोललात का? किंवा कधी ऐकले तर नक्की असेल. जर नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माय नेम इज अदिती, यू आर वॉचिंग मी ऑन माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट. गाईज, तुमच्या समोर 2 सेंटेन्सेस आहे. आता मी तुम्हाला सांगते जबरदस्तीची किंवा मजबुरीची इंग्रजी काय असते. मला रोज सकाळी लवकर उठावे लागते. जेव्हा आपण बोलतो करावे लागते, उठावे लागते, तर ती असते जबरदस्तीची इंग्लिश. तसेच मला ऑफिसला लवकर पोहोचावे लागते. आय नो, हे काम कोणी खूप आवडीने तर नसेल करत. हे सर्वांना मन नसले तरी करावे लागते. तर कोणत्याही वाक्यात करावे लागते, करावे लागले, करावे लागेल असे असेल तर तुम्ही खूप आरामात सेंटेन्सेस बनवू शकता. कोणाच्या मदतीने? हॅव टू. कोणाच्या मदतीने? हॅव अँड टूच्या मदतीने. हॅव टूला तुम्हाला एक सोबत यूज करायचे आहे. पण आता तुम्ही बोलाल हॅज टू आणि हॅड टू हे देखील आहे, तर फक्त हॅव टूच का? तर हॅव टू हे बेस वर्ब आहे आणि हॅज टू अँड हॅड टू हे त्याचे फॉर्म आहे. हॅव टू म्हणजे काय? हॅव टू म्हणजे करावे लागते. जेव्हा आपल्याला काहीतरी गोष्ट करावीच लागते कारण ती जबाबदारी आहे किंवा नियम आहे किंवा मग गरज असते, म्हणजेच कंपल्शन, ऑब्लिगेशन किंवा नेसेसिटी दाखवण्यासाठी आपण हॅव टू वापरतो. आलं का लक्षात? आता सेंटेन्स स्ट्रक्चर बघूया. सब्जेक्ट प्लस हॅव टू प्लस मेन वर्ब म्हणजे वर्बचे फर्स्ट फॉर्म. लक्षात ठेवा, हॅव टूचा यूज फक्त आय, यू, वी, दे या सब्जेक्ट सोबतच होणार. फॉर एक्झाम्पल, मला अभ्यास करावा लागतो. आय हॅव टू स्टडी. इथे आय सब्जेक्ट आहे, हॅव टू हे आपले हेल्पिंग वर्ब आहे आणि सब्जेक्ट वर्बचं फर्स्ट फॉर्म. आम्हाला वेळेवर पोहोचावे लागते. वी हॅव टू रीच ऑन टाइम. तुला आईला मदत करावी लागते. यू हॅव टू हेल्प युअर मदर. मला बँकेत जावे लागते. आय हॅव टू गो टू द बँक. मला रोज लवकर उठावे लागते. आय हॅव टू वेक अप अर्ली एव्हरी डे. इथे आय सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब हॅव टू, ॲक्शन वर्ब वेक अप, अर्ली एव्हरी डे हे आहे ॲडवर्ब ऑफ टाइम किंवा ऑब्जेक्ट. हे झाले पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. आता निगेटिव्ह सेंटेन्सेस बघूया. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस डोंट हॅव टू प्लस वर्ब. फक्त हॅव टूच्या अगोदर डोंट वापरायचे. सच ॲज तुला उद्या यायची गरज नाही. यू डोंट हॅव टू कम टुमॉरो. मला आज स्वयंपाक करावा लागणार नाही. आय डोंट हॅव टू कुक टुडे. तसेच हॅव टूचा यूज करून क्वेश्चन सेंटेन्स बघूया. स्ट्रक्चर आहे डू प्लस सब्जेक्ट प्लस हॅव टू प्लस वर्ब प्लस क्वेश्चन मार्क. तुला रोज लवकर उठावे लागते का? डू यू हॅव टू वेक अप अर्ली एव्हरी डे? अशा वेळी हॅव टूचा यूज होतो. परत एकदा रिवाइज करूया. जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी दाखवण्यासाठी, रूल्स किंवा आवश्यकता, नेसेसिटी दाखवण्यासाठी, किंवा मग काहीतरी करावेच लागते कारण दुसरा पर्याय नाही, अशा वेळेस आपण हॅव टू वापरतो. हॅव टूचा वापर कधी करू नये? जर एखादी गोष्ट तुम्हाला ती करायला आवडते, तुमची आवड आहे, तेव्हा हॅव टूचा वापर करायचा नाही. फॉर एक्झाम्पल, आय हॅव टू वॉच अ मूवी. जर तुम्हाला मूवी बघायला आवडते तर हॅव टूचा यूज होणार नाही. करेक्ट सेंटेन्स असेल आय वॉन्ट टू वॉच अ मूवी. ऑल राईट, शॉर्ट रिकॅप. आय हॅव टू लर्न इंग्लिश. यू हॅव टू लर्न इंग्लिश. वी हॅव टू लर्न इंग्लिश. दे हॅव टू लर्न इंग्लिश. चला आता बघूया हॅज टूचा वापर कुठे आणि कसा होतो. हॅज टू म्हणजे करावे लागते किंवा करायचे असतं किंवा करावं लागतंय. याचा वापर देखील कंपल्शन किंवा जबाबदारी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी किंवा नियम, रूल दाखवण्यासाठी होतो. हॅज टूचा यूज प्रेझेंटमध्ये होतो. ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन सोबतच हॅज टू वापरतात. ही, शी, इट सिंग्युलर नाउन जसे की अभि, समू, सई एटसेट्रा. सेंटेन्स स्ट्रक्चर बघूया. सब्जेक्ट प्लस हॅज टू प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सच ॲज त्याला शाळेत जावे लागते. ही हॅज टू गो टू स्कूल. तिला लवकर उठावे लागते. शी हॅज टू वेक अप अर्ली. आज पाऊस पडणारच आहे. इट हॅज रेन टुडे. अभिला इंग्लिश शिकायचे आहे. अभि हॅज टू लर्न इंग्लिश. माझ्या आईला रोज स्वयंपाक करावा लागतो. माय मदर हॅज टू कुक एव्हरी डे. आता निगेटिव्ह फॉर्म बघूया. सब्जेक्ट प्लस डझंट हॅव टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. हॅज टूचं निगेटिव्ह फॉर्म डझंट हॅव टू असते, हॅझंट टू नाही. फॉर एक्झाम्पल, त्याला आज जायचे नाही. ही डझंट हॅव टू गो टुडे. तिला आज स्वयंपाक करायचा नाही. शी डझंट हॅव टू कुक डिनर. ऑल राईट, आता क्वेश्चन सेंटेन्स बघूया.
जसं की त्याला आता अभ्यास करावा लागतो का? डज ही हॅव टू स्टडी नाव? तिला तिकडे जायचे आहे का? डज शी हॅव टू गो देअर? तर तुम्हाला समजले का हॅज टू कधी आणि कुठे वापरायचे? क्विक रिव्हिजन करूया. हॅज टू प्रेझेंट टेन्स आणि सिंग्युलर नाउन, सब्जेक्ट ही शी इट अँड सिंग्युलर नाउन. आणि जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी असते किंवा नियम असतात तेव्हा आपण हॅज टू वापरतो. आता बघूया हॅड टू म्हणजे काय. हॅड टू म्हणजे करावे लागले किंवा करावे लागले होते. म्हणजे हॅड टू आपण भूतकाळासाठी वापरतो. आपण हॅड टू केव्हा वापरतो? जेव्हा काही गोष्ट भूतकाळात बंधनकारक होत्या, म्हणजे कंपल्सरी होत्या, किंवा ती गोष्ट आपल्याला करावीच लागली होती कारण तेव्हा पर्याय नव्हता, किंवा आपण काहीतरी जबाबदारी पूर्ण केली होती, तेव्हा आपण हॅड टू वापरतो. तसेच हॅड टूचा वापर आपण सर्व सब्जेक्ट सोबत करतो. आय, यू, वी, दे, ही, शी, इट अँड सिंग्युलर नाउन. एक्झाम्पल्स बघूया, व्यवस्थित समजेल. आय हॅड टू गो टू स्कूल. मला शाळेत जावे लागले. यू हॅड टू गो टू स्कूल. तुला शाळेत जावे लागले. ही हॅड टू गो टू स्कूल. त्याला शाळेत जावे लागले. शी हॅड टू गो टू स्कूल. तिला शाळेत जावे लागले. वी हॅड टू गो टू स्कूल. आपल्याला शाळेत जावे लागले. दे हॅड टू गो टू स्कूल. त्यांना शाळेत जावे लागले. अबी हॅड टू गो टू स्कूल. अबीला शाळेत जावे लागले. आता निगेटिव्ह सेंटेन्स बघूया. सेंटेन्स स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस डिडंट हॅव टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. हॅडंट टू असे वापरायचे नाही, डिडंट हॅव टू असे होईल. फॉर एक्झाम्पल, मला काल स्वयंपाक करावा लागला नाही. आय डिडंट हॅव टू कुक यस्टरडे. त्याला ऑफिसला जावे लागले नाही. ही डिडंट हॅव टू गो टू ऑफिस. आलं का लक्षात? आता क्वेश्चन सेंटेन्स बघूया. डीड प्लस सब्जेक्ट प्लस हॅव टू प्लस वर्बचे फर्स्ट फॉर्म प्लस क्वेश्चन मार्क. आता तुम्ही बोलाल हॅव टू कसे काय? तर हॅड टू हा हॅव टू आणि हॅज टूचा पास्ट फॉर्म आहे. जेव्हा काहीतरी भूतकाळात करावे लागले असे सांगायचे असते तेव्हा आपण हॅव टू वापरतो. डिड यू हॅव टू गो देअर? ऑलवेज यूज डिड प्लस हॅव टू. काही ठिकाणी डिड न वापरता सुद्धा प्रश्न विचारला जातो, पण तो कन्फर्मेशन टोन मध्ये असतो. जसे की यू हॅड टू गो देअर राईट? शी हॅड टू लीव्ह अर्ली डिडंट शी? ऑल राईट. आय होप तुम्हाला हॅव टू, हॅज टू आणि हॅड टू व्यवस्थित समजले असेल. मला फीडबॅक द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया डे 7 मध्ये एक नवीन लेसन सोबत. तोपर्यंत स्टे हॅपी, कीप लर्निंग, कीप ग्रोईंग अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग.